मित्रांनो, शालिनी भक्ती सागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। श्री अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या या गणेश पुराणाला सुरुवात करते। तर मित्रांनो, आपण कालच्या व्हिडिओमध्ये 9व्या दिवसाची कथा होती, त्यात आपण गौतम ऋषीच्या श्रापाने इंद्राला सहस्र छिद्रे पडले होते आणि त्याला गणेशाची त्याने आराधना केली। सर्व देवांनी ज्या वेळेस गौतम ऋषीजवळ सर्व देव विनवणी करायला गेले, पाय पडायला गेले, त्यावेळेस गौतम ऋषींनी सांगितलं की तो गजाननाची सेवा करेल। त्यावेळेस त्याला गजानन प्रसन्न होऊन त्याला त्या सहस्र छिद्रांच्या ऐवजी त्याला सहस्राक्ष डोळे येतील असं सांगून ते पापमुक्त इंद्रदेवता होतील असं त्या गौतम ऋषींनी सांगितलं। असा शाप ऐकून ज्या वेळेस देव आनंद झाले होते त्यावेळेस सर्वांनी गौतम ऋषींना नमस्कार केला आणि इंद्राला सांगितले की तुझी सुटका आता फक्त षडाक्षर मंत्राने या एकाक्षर मंत्राने गणपतीच्या नामस्मरणानेच तुझी सुटका होईल। जो कोणी परस्त्री बरोबर गमन करतो, किती पण शूर असतो, पण त्याला त्याची पापाची फळं भोगावीच लागतात। परस्त्री आणि परधन आणि निंदा करणे हे सर्वात मोठे पाप आहे असं ज्या वेळेस देवांनी इंद्राला सांगितलं त्यावेळेस मग सर्व देव इंद्राला घेऊन ज्या ठिकाणी चिंतामणी सरोवराची पूजा सांगितली होती गुत्समत ऋषींनी गुत्समतनी गौतम ऋषींनी, तर मग तसं सर्व देव इंद्राला तिथे घेऊन गेले आणि त्यांनी त्या गजाननाला प्रसन्न करण्यासाठी त्यांनी खूप काही आराधना केली, अर्चना केली आणि खूप स्तोत्रे गायली आणि मग त्यानंतर गजानन प्रसन्न झाला आणि त्या सरोवरावर चिंतामणी सरोवरामध्ये ज्यावेळेस इंद्राने स्नान केले त्यावेळेस त्याचे सर्व पापे जळून भस्म झाली आणि ते सहस्र छिद्रे होती त्या ठिकाणी सहस्राक्ष डोळे आले। अशी ही इंद्राची कहाणी मी तुम्हाला सांगितली होती। मग त्यावेळेस गौतम ऋषींनी आपल्या स्वतःच्या पत्नीला सुद्धा सांगितलं होतं की तू शिळा होशील। शिळा म्हणजे दगड। ज्या वेळेस तुला रामाचा पदस्पर्श होईल त्यावेळेस तुझा उद्धार होईल आणि तुझे पापे जे जळून भस्म होतील आणि तुझा उद्धार होऊन तुला परत नवीन शरीर सौंदर्ययुक्त प्राप्त होईल। आणि मग ज्या वेळेस राम वनवासाला गेलेले होते, ज्या वेळेस कैकेयीने सांगितले होते की भरत हा राज्याभिषेकावर बसेल, राम बसणार नाही, ज्या वेळेस राजा दशरथ आला 3 वचन कैकेयीने मागितले होते की मला टाईम आल्यावर वेळ आल्यावर 3 वचनांचा ज्या बंधनात झालेली होती त्यावेळेस कैकेयीने सांगितले होते की ज्यावेळेस राज्याभिषेक रात्री जसंच कैकेयीला माहीत पडलं की सकाळी रामाचा राज्याभिषेक आहे आणि मग राज्याभिषेक रामाचा आहे म्हणून तिच्या मनात जी मंथना होती, ही मंथना इकडचे तिकडे तिचं कान कोरण्याचे, कान भरण्याचे, घर तोडण्याचं काम करत होती ही मंथना। म्हणून मंथनाचे कामं कधीच करू नये, कोणाची घरं कधीच तोडू नये म्हणून त्या मंथनाला सुद्धा श्रीकृष्णाचा श्रीरामाचा सुद्धा दर्शन झालेलं आहे। ही कथा मी तुम्हाला नंतर सांगेन, पण आता हे आपल्याला रामाचा पदस्पर्श कसा होईल त्याची कहाणी थोडीशी सांगते। तर मग ज्या वेळेस कैकेयीने सांगितलं होतं की भरत त्या ठिकाणी बसेल राज्याभिषेकवर आणि राम बसणार नाही आणि मग ज्या वेळेस राजा दशरथ जवळ राजा दशरथ कैकेयीला बोलवत आवाज दिले महलामध्ये, त्यावेळेस कैकेयी तिथं होती नाही आणि खूप आवाज दिले। त्यावेळेस कैकेयी माता ह्या आपल्या हातातल्या बांगड्या कुंकू पुसून, केस मोकळे सोडून, साडी सोडून अशा अनेक दुःख अवस्थेत एकदम दुःख यातनांमध्ये पडलेले होते। आणि मग त्यावेळेस राजा दशरथ म्हणाले, कैकेयी तू माझी सर्वात 3 राण्यांमधून सुमित्रा, कौशल्या आणि कैकेयी या राजा दशरथाच्या 3 राण्या होत्या, तर 3 राण्यांमधून तू माझी सर्वात आवडती राणी असून तू तुझा हा हाल काय करून घेतलेला आहेस। त्यावेळेस कैकेयी माता म्हणते की मी तुम्हाला 3 वचन मागितले होते। ज्या वेळेस राजा दशरथ युद्धाला गेलेले होते आणि युद्ध करता करता राजा दशरथाला बाण लागला होता, त्यावेळेस ह्या कैकेयी मातेने त्यावेळेस त्यांचा प्राण वाचवला होता। त्यांना त्यांच्या घरी घेऊन गेले, बाण काढला छातीतून, त्यांना वाचवलं, दवा औषधी खूप लावल्या। त्यावेळेस राजा दशरथ म्हणाला की मी तुला माझी अर्धांगिनी बनायला तयार आहे, तू माझी एवढी सेवा केली म्हणून तू माझी राणी सर्वात 3 राणींमध्ये आवडती होशील। आणि मग ज्या वेळेस राज्याभिषेकाची वेळ आली आणि 3 वचन मग त्याच वेळेस राजा दशरथाने सांगितलं कैकेयीला की तू माग, तुला काय पाहिजे, तू माझे एवढे प्राण वाचवलेस। त्यावेळेस राणी कैकेयी माताने सांगितले मी माझे हे 3 वचन तुम्ही सांगत आहे तर हे 3 वचन तुम्ही तुमच्याजवळ ठेवा, मला जेव्हा वेळ येईल
तेव्हा मी तुम्हाला ह्या 3 वचनांची आठवण करून दिली असं माता कैकेयीने राजा दशरथाला सांगितलं होतं। आणि मग ज्या वेळेस तो वेळ आला राज्याभिषेकाची रामाची, ज्या वेळेस की आता राम मोठा झालेला आहे आणि रामाला आता राज्याभिषेक, रामाचं लग्न झालेलं आहे सीताबरोबर, आणि ज्या वेळेस मुलांचे लग्न होतात त्यावेळेस आई वडिलांचं हे काम असतं की त्यांना त्यांच्या लाईना, ज्यांचे त्यांचे कामं सोपवून द्यायचे तेव्हा त्यांच्या लाईना लागतात आणि घर संसार व्यवस्थित चालतं। म्हणून ज्या वेळेस त्यांनी सोचलं म्हणजे विचार केला, मध्ये मध्ये हिंदी वर्ड येऊन जातात तर तुम्ही समजून घ्यायचे, इकडे मी एमपीकडे राहते म्हणून हिंदी वर्ड येऊन जातात। तर ज्यावेळेस त्यांनी विचार केला की आता आपण या रामाला राज्याभिषेकावर बसायचं आहे, तर आता आपण राज्याभिषेक होणार आहे, मग त्यावेळेस कैकेयी माता म्हणते की रामाचा राज्याभिषेक होणार नाही तर माझ्या भरतचाच होईल। तर हे ऐकता बरोबर राजा दशरथ एकदम मूर्छित पडून गेले, त्यांना म्हणजे बेशुद्ध बेहाल सारखे होऊन गेले आणि सर्वात जास्त जीव राजा दशरथाचा त्यांचा पुत्र मोठा श्री रामामध्ये सर्वात जास्त त्यांचा जीव होता। आणि मग ज्या वेळेस रामाला कैकेयी माताने की 14 वर्ष वनामध्ये वनवासाला तुझ्या बायकोसोबत तू वनवासाला जाशील, ज्यावेळेस राम वनवासाला निघाला कैकेयी माताने असं मागितलं राजा दशरथाकडून, ते 3 वचनांमधून हे वचन एक सुद्धा आहे। तर तुम्हाला ही कथा ऐकली असेल तर समजलं असेल, पण मला ही कथा तुम्हाला याच्यासाठी सांगावी लागली की अहिल्या शिळा का होऊन पडली आणि ते एक काम रामाचं बाकी होतं की पदस्पर्श अहिल्याला रामाचा ज्या वेळेस वनवासात राम गेला आणि गौतम ऋषींनी सांगितलं की तुला रामाचा पदस्पर्श होईल, या आपल्या आश्रमात राम येईल, आणि हे कार्य स्वतः रामाला सुद्धा माहिती होतं। हे कार्य वनवासात रामाला वनवास का मिळाला याच्या मागे बी खूप काही कारणे, खूप काही कामं रामाची बाकी होती। भगवंताला रामाला सुद्धा एवढे 14 वर्ष वनवास भोगावा लागला, तर आपण मनुष्य काहीच नाही आहे। मनुष्य जातीमध्ये संघर्ष आणि उतार चढाव, सुख दुःख हे पावले चालू असतात मित्रांनो। म्हणून टेन्शन घ्यायचं नाही, पोथी पुराणे वाचायचे, घरात आनंदित वातावरण राहू द्यायचे, पॉझिटिव्ह वातावरण राहू द्यायचे, नवरा बायकोला भांडण करायचे नाही, बायकोने नवऱ्याला बोलायचे नाही, दोघांनी एकमेकाने प्रेमाने राहून आपला घरसंसार चालवायचा। तर अशा या रामाच्या पदस्पर्शाने ज्या वेळेस राम गौतम ऋषीच्या आश्रमाला आला आणि रामाला खूप काही कार्य, खूप काही कामे बाकी होती, म्हणून रामाला सुद्धा वनवास झाला। म्हणून आपण इंसान खूप मामूली लोक आहेत, आपल्या जीवनामध्ये संघर्ष येतीलच आणि संघर्ष करून आपण त्यांच्यावर मात करून त्यांच्यावर विजय करून घेण्याचं आपलं हे एक निष्ठा राहते, एक प्रतिष्ठा राहते। म्हणून आपण त्यांच्यावर संघर्ष करून जीवन पुढे करायचं, नाराज व्हायचं नाही। तर अशा या रामाचा पदस्पर्श अहिल्याला झाला आणि अहिल्या जी शिळा होऊन पडलेली होती, ती दगड होऊन पडलेली होती, तर ती सुद्धा अहिल्या, तिला परत नवीन जीवदान भेटलं, ती परत सुंदर रूपात आली। तर अशी ही कथा तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितली। तर मागच्या व्हिडिओमध्ये एवढंच सांगितलं मी की अहिल्या शिळा होऊन गेली। तर शिळा होऊन गेल्यानंतर मी तुम्हाला याच्यात थोडासा त्याचं माहिती सांगितली की शिळा होऊन पडलेली जी अहिल्या होती, तर तिला सुद्धा रामाचा पदस्पर्शाने मुक्ती मिळाली आणि ती परत सुंदर नवीन एकदम तरुणीसारखी झाली। रामाचाच पदस्पर्श, ती अहिल्या बी किती भाग्यवान समजावी की तिला रामाचा पदस्पर्श समजावा। तिचं भाग्य खूप मोठं, जे गौतम ऋषी होती, गौतम ऋषींची जी पत्नी होती अहिल्या, तर तिचं किती अवभाग्य की रामाचा बी तिलाच पदस्पर्श झाला। या कहाण्या, या छोट्या छोट्या कहाण्या आणि ऐकायला बी खूप छान वाटतात आणि हे ऐकल्याने सुद्धा आपण स्वतःसुद्धा पापमुक्त होतो, श्रवण करण्याने, वाचण्याने आणि कोणाला सांगण्याने, शेअर करणाऱ्याने सुद्धा आपण मुक्त होतो, पापमुक्त होतो। आपल्या सर्व व्याधी ज्या राहतात, 7 जन्माची दरिद्रता राहते, या जन्माची दरिद्रता, काही मुलांचे कामं जमत नाही, ती सुद्धा या पोथी पुराण ऐकल्याने सहजासहजी होतात। दुपारच्या वेळेस शास्त्रांमध्ये सांगितलं आहे झोपू नये, झोपलं तर पाप लागतं असं सांगितले। सर्वात मोठं पाप निंदा करणाऱ्याला लागतं, म्हणून निंदासुद्धा कोणाची करायची नाही असे सांगितले आहे। तर मी तुम्हाला हे रामाची आणि अहिल्याची जे इंद्राबरोबर जे घडलेली घटना होती ती सांगितली। आता आपण पुढच्या व्हिडिओला, या पुढच्या कहाणीला लागूया। गणेशाचा अजून काही कहाण्या आपल्या बाकी आहे, तरी पण मी तुम्हाला 9 व्हिडिओमध्ये खूप काही कहाण्या सांगून दिलेल्या आहे मित्रांनो।
तर मित्रांनो, तुमच्या सर्व छान छान कमेंट्स आल्या, सर्व गावाहून कमेंट्स वाचल्या आणि मला खूप आनंद झाला, त्याबद्दल खूप थँक्स, धन्यवाद. अशाच तुमच्या गावाच्या कमेंट्स करत राहा आणि माझा आत्मविश्वास वाढवत राहा, म्हणजे मला वाचायला आणि तुम्हाला ऐकायला खूप आनंद येईल. आणि म्हणून लाईक, सबस्क्राईब, कमेंट्स नक्की करा, शेअर करायला विसरू नका. श्री गणेशाय नमो नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकारीषु सर्वदा. अष्टविनायकांचे हे गणेश पुराणांमधले गणेश पुराण श्रवण मात्र केल्याने सर्व पापे जळून भस्म होतात आणि आपल्या मुलांना चांगली बुद्धी प्राप्ती होते. आणि ओम गजाननाय नमः, ओम गम गणपते नमः, ओम वक्रतुंडाय नमः, ओम एरंबाय नमः. तर अशा या मंत्रांचा घरात 108 वेळा जप करत राहा, याच्याने सुद्धा धनप्राप्ती होते. आणि काल मी तुम्हाला एक उपाय 5 नागिनचे पानं आणि 21 दुर्वांचा उपाय सांगितला होता, त्याच्याने सुद्धा तो उपायात फरक पडतो. तर आता तुम्ही थोडे तांदूळ घ्यायचे, आता 5च दिवस गणपती राहिले, थोडे तांदूळ हातात घ्या. ओम गजाननाय या मंत्राचा 108 वेळा जप करून तांदूळ आणि 1 रुपयाचा सिक्का, चांदीचा सिक्का जो असेल तो 108 वेळा ते तांदूळ आणि तो 1 रुपया तुम्ही रात्रभर गणपतीजवळ ठेवा आणि मग नंतर आपल्या लॉकरमध्ये ठेवून द्या. कारण या गणपतीच्या दिवसात आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी जर हा उपाय केला तर गणपती बाप्पा लवकर आपल्यावर प्रसन्न होतात. आणि लाल कपड्यात तो 1 रुपयाने थोडे तांदूळ बांधून ठेवून द्या. मग येणाऱ्या पुढच्या वर्षी ज्यावेळेस गणपती येईल त्यावेळेस तुमच्या घरात काय भरभराटी होते हे तुम्हाला समजून जाईल. पण श्रद्धा आणि विश्वासाने हा उपाय करून बघा. मित्रांनो, शालिनी भक्ती सागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या या गणेश पुराणाला सुरुवात करते. तर मित्रांनो, आपण कालच्या व्हिडिओमध्ये 9व्या दिवसाची कथा होती, त्यात आपण गौतम ऋषीच्या श्रापाने इंद्राला सहस्र छिद्रे पडले होते आणि त्याला गणेशाची त्याने आराधना केली. सर्व देवांनी ज्या वेळेस गौतम ऋषीजवळ सर्व देव विनवणी करायला गेले, पाय पडायला गेले, त्यावेळेस गौतम ऋषींनी सांगितलं की तो गजाननाची सेवा करेल. त्यावेळेस त्याला गजानन प्रसन्न होऊन त्याला त्या सहस्र छिद्रांच्या ऐवजी त्याला सहस्राक्ष डोळे येतील असं सांगून ते पापमुक्त इंद्रदेवता होतील असं त्या गौतम ऋषींनी सांगितलं. असा शाप ऐकून ज्या वेळेस देव आनंद झाले होते त्यावेळेस सर्वांनी गौतम ऋषींना नमस्कार केला आणि इंद्राला सांगितले की तुझी सुटका आता फक्त षडाक्षर मंत्राने, या एकाक्षर मंत्राने, गणपतीच्या नामस्मरणानेच तुझी सुटका होईल. जो कोणी परस्त्रीबरोबर गमन करतो, किती पण शूर असतो, पण त्याला त्याची पापाची फळं भोगावीच लागतात. परस्त्री आणि परधन आणि निंदा करणे हे सर्वात मोठे पाप आहे असं ज्या वेळेस देवांनी इंद्राला सांगितलं त्यावेळेस मग सर्व देव इंद्राला घेऊन ज्या ठिकाणी चिंतामणी सरोवराची पूजा सांगितली होती गुत्समत ऋषींनी, गुत्समतनी गौतम ऋषींनी, तर मग तसं सर्व देव इंद्राला तिथे घेऊन गेले आणि त्यांनी त्या गजाननाला प्रसन्न करण्यासाठी त्यांनी खूप काही आराधना केली, अर्चना केली आणि खूप स्तोत्रे गायली. आणि मग त्यानंतर गजानन प्रसन्न झाला आणि त्या सरोवरावर, चिंतामणी सरोवरामध्ये ज्यावेळेस इंद्राने स्नान केले त्यावेळेस त्याचे सर्व पापे जळून भस्म झाली आणि ते सहस्र छिद्रे होती त्या ठिकाणी सहस्राक्ष डोळे आले. अशी ही इंद्राची कहाणी मी तुम्हाला सांगितली होती. मग त्यावेळेस गौतम ऋषींनी आपल्या स्वतःच्या पत्नीला सुद्धा सांगितलं होतं की तू शिळा होशील. शिळा म्हणजे दगड. ज्या वेळेस तुला रामाचा पदस्पर्श होईल त्यावेळेस तुझा उद्धार होईल आणि तुझे पापे जे जळून भस्म होतील आणि तुझा उद्धार होऊन तुला परत नवीन शरीर सौंदर्ययुक्त प्राप्त होईल. आणि मग ज्या वेळेस राम वनवासाला गेलेले होते, ज्या वेळेस कैकेयीने सांगितले होते की भरत हा राज्य अभिषेकावर बसेल, राम बसणार नाही, ज्या वेळेस राजा दशरथाला 3 वचन कैकेयीने मागितले होते की मला टाईम आल्यावर, वेळ आल्यावर 3 वचनांचा ज्या बंधनात झालेली होती त्यावेळेस कैकेयीने सांगितले होते की ज्यावेळेस राज्य अभिषेक रात्री जसंच कैकेयीला माहीत पडलं की सकाळी रामाचा राज्य अभिषेक आहे आणि मग राज्य अभिषेक रामाचा आहे म्हणून तिच्या मनात जी मंथना होती, ही मंथना इकडचे तिकडे तिचं कान कोरण्याचे, कान भरण्याचे, घर तोडण्याचं काम करत होती ही मंथना. म्हणून मंथनाचे कामं कधीच करू नये, कोणाची घरं कधीच तोडू नये म्हणून त्या मंथनाला सुद्धा श्रीकृष्णाचा, श्रीरामाचा सुद्धा दर्शन झालेलं आहे. ही कथा मी तुम्हाला नंतर सांगेन.
पण आता हे आपल्याला रामाचा पदस्पर्श कसा होईल त्याची कहाणी थोडीशी सांगते. तर मग ज्या वेळेस कैकेयीने सांगितलं होतं की भरत त्या ठिकाणी बसेल राज्याभिषेकवर आणि राम बसणार नाही, आणि मग ज्या वेळेस राजा दशरथ जवळ राजा दशरथ कैकेयीला बोलवत आवाज दिले महलामध्ये, त्यावेळेस कैकेयी तिथं होती नाही आणि खूप आवाज दिले. त्यावेळेस कैकेयी माता ह्या आपल्या हातातल्या बांगड्या, कुंकू पुसून, केस मोकळे सोडून, साडी सोडून अशा अनेक दुःख अवस्थेत एकदम दुःख यातनांमध्ये पडलेले होते. आणि मग त्यावेळेस राजा दशरथ म्हणाले, कैकेयी तू माझी सर्वात तिघी राण्यांमधून, सुमित्रा, कौशल्या आणि कैकेयी या राजा दशरथाच्या 3 राण्या होत्या, तर तिघी राण्यांमधून तू माझी सर्वात आवडती राणी असून तू तुझा हा हाल काय करून घेतलेला आहेस. त्यावेळेस कैकेयी माता म्हणते की मी तू मला 3 वचन मागितले होते. ज्या वेळेस राजा दशरथ युद्धाला गेलेले होते आणि युद्ध करता करता राजा दशरथाला बाण लागला होता, त्यावेळेस ह्या कैकेयी मातेने त्यावेळेस त्यांचा प्राण वाचवला होता. त्यांना त्यांच्या घरी घेऊन गेले, बाण काढला छातीतून, त्यांना वाचवलं, दवा औषधी खूप लावल्या. त्यावेळेस राजा दशरथ म्हणाला की मी तुला माझी अर्धांगिनी बनायला तयार आहे, तू माझी एवढी सेवा केली म्हणून तू माझी राणी, सर्वात तिघी राणींमध्ये आवडती होशील. आणि मग ज्या वेळेस राज्य अभिषेकाची वेळ आली आणि 3 वचन मग त्याच वेळेस राजा दशरथाने सांगितलं कैकेयीला की तू माग, तुला काय पाहिजे, तू माझे एवढे प्राण वाचवलेस. त्यावेळेस राणी कैकेयी माताने सांगितले, मी माझे हे 3 वचन तुम्ही सांगत आहे तर हे 3 वचन तुम्ही तुमच्याजवळ ठेवा, मला जेव्हा वेळ येईल तेव्हा मी तुम्हाला ह्या 3 वचनांची आठवण करून दिल, असं माता कैकेयीने राजा दशरथाला सांगितलं होतं. आणि मग ज्या वेळेस तो वेळ आला राज्य अभिषेकाची, रामाची, ज्या वेळेस की आता राम मोठा झालेला आहे आणि रामाला आता राज्य अभिषेकावर, रामाचं लग्न झालेलं आहे सीताबरोबर, आणि ज्या वेळेस मुलांचे लग्न होतात त्यावेळेस आई वडिलांचं हे काम असतं की त्यांना त्यांच्या लाईना, ज्यांचे त्यांचे कामं सोपून द्यायचे, तेव्हा त्यांच्या लाईना लागतात आणि घर संसार व्यवस्थित चालतं. म्हणून ज्या वेळेस त्यांनी सोचलं म्हणजे विचार केला, मध्ये मध्ये हिंदी वर्ड येऊन जातात तर तुम्ही समजून घ्यायचे, इकडे मी एमपीकडे राहते म्हणून हिंदी वर्ड येऊन जातात. तर ज्या वेळेस त्यांनी विचार केला की आता आपण या रामाला राज्याभिषेकावर बसायचं आहे, तर आता आपण राज्याभिषेक होणार आहे. मग त्यावेळेस कैकेयी माता म्हणते की रामाचा राज्याभिषेक होणार नाही तर माझ्या भरतचाच होईल. तर हे ऐकता बरोबर राजा दशरथ एकदम मूर्छित पडून गेले, त्यांना म्हणजे बेशुद्ध बेहाल सारखे होऊन गेले. आणि सर्वात जास्त जीव राजा दशरथाचा, त्यांचा पुत्र मोठा श्री रामामध्ये सर्वात जास्त त्यांचा जीव होता. आणि मग ज्या वेळेस रामाला कैकेयी माताने की 14 वर्ष वनामध्ये वनवास आला, तुझ्या बायकोसोबत तू वनवासाला जाशील, ज्यावेळेस राम वनवासाला निघाला, कैकेयी माताने असं मागितलं राजा दशरथाकडून ते 3 वचनांमधून हे वचन एक सुद्धा आहे. तर तुम्हाला ही कथा ऐकली असेल तर समजलं असेल, पण मला ही कथा तुम्हाला याच्यासाठी सांगावी लागली की अहिल्या शिळा का होऊन पडली आणि ते एक काम रामाचं बाकी होतं की पदस्पर्श अहिल्याला. रामाचा ज्या वेळेस वनवासात राम गेला आणि गौतम ऋषींनी सांगितलं की तुला रामाचा पदस्पर्श होईल, या आपल्या आश्रमात राम येईल, आणि हे कार्य स्वतः रामाला सुद्धा माहिती होतं. हे कार्य वनवासात रामाला वनवास का मिळाला याच्या मागे बी खूप काही कारणे, खूप काही कामं रामाची बाकी होती. भगवंताला रामाला सुद्धा एवढे 14 वर्ष वनवास भोगावा लागला, तर आपण मनुष्य काहीच नाही आहे. मनुष्य जातीमध्ये संघर्ष आणि उतार चढाव, सुख दुःख हे पावले चालू असतात मित्रांनो. म्हणून टेन्शन घ्यायचं नाही, पोथी पुराणे वाचायचे, घरात आनंदित वातावरण राहू द्यायचे, पॉझिटिव्ह वातावरण राहू द्यायचे. नवरा बायकोला भांडण करायचे नाही, बायकोने नवऱ्याला बोलायचे नाही, दोघांनी एकमेकाने प्रेमाने राहून आपला घरसंसार चालवायचा. तर अशा या रामाच्या पदस्पर्शाने ज्या वेळेस राम गौतम ऋषीच्या आश्रमाला आला आणि रामाला खूप काही कार्य, खूप काही कामे बाकी होती, म्हणून रामाला सुद्धा वनवास झाला. म्हणून आपण इंसान खूप मामूली लोक आहेत, आपल्या जीवनामध्ये संघर्ष येतीलच, आणि संघर्ष करून आपण त्यांच्यावर मात करून त्यांच्यावर विजय करून घेण्याचं आपलं हे एक निष्ठा राहते, एक प्रतिष्ठा राहते. म्हणून आपण त्यांच्यावर संघर्ष करून जीवन पुढे करायचं, नाराज व्हायचं नाही. तर अशा या रामाचा पदस्पर्श अहिल्याला झाला आणि अहिल्या जी शिळा होऊन पडलेली होती, ती दगड होऊन पडलेली होती, तर ती सुद्धा अहिल्या तिला परत
नवीन जीवदान भेटलं, ती परत सुंदर रूपात आली. तर अशी ही कथा तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितली. तर मागच्या व्हिडिओमध्ये एवढंच सांगितलं मी की अहिल्या शिळा होऊन गेली. तर शिळा होऊन गेल्यानंतर मी तुम्हाला याच्यात थोडासा त्याचं माहिती सांगितली की शिळा होऊन पडलेली जी अहिल्या होती तर तिलासुद्धा रामाचा पदस्पर्शाने मुक्ती मिळाली आणि ती परत सुंदर नवीन एकदम तरुणीसारखी झाली. रामाचा पदस्पर्श, ती अहिल्या बी किती भाग्यवान समजावी की तिला रामाचा पदस्पर्श समजावा. तिचं भाग्य खूप मोठं. जे गौतम ऋषींची जी पत्नी होती अहिल्या, तर तिचं किती अवभाग्य की रामाचा बी तिला पदस्पर्श झाला. या कहाण्या, या छोट्या छोट्या कहाण्या आणि ऐकायला बी खूप छान वाटतात. आणि हे ऐकल्याने सुद्धा आपण स्वतःसुद्धा पापमुक्त होतो. श्रवण करण्याने, वाचण्याने आणि कोणाला सांगण्याने, शेअर करणाऱ्याने सुद्धा आपण मुक्त होतो, पापमुक्त होतो. आपल्या सर्व व्याधी ज्या राहतात, 7 जन्माची दरिद्रता राहते, या जन्माची दरिद्रता, काही मुलांचे कामं जमत नाही, ती सुद्धा या पोथी पुराण ऐकल्याने सहजासहजी होतात. दुपारच्या वेळेस शास्त्रांमध्ये सांगितलं आहे झोपू नये, झोपलं तर पाप लागतं असं सांगितलं. सर्वात मोठं पाप निंदा करणाऱ्याला लागतं, म्हणून निंदासुद्धा कोणाशी करायची नाही असे सांगितले आहे. तर मी तुम्हाला हे रामाची आणि अहिल्याची जे इंद्राबरोबर जे घडलेली घटना होती ती सांगितली. आता आपण पुढच्या व्हिडिओला, या पुढच्या कहाणीला लागूया. गणेशाचा अजून काही कहाण्या आपल्या बाकी आहे, तरी पण मी तुम्हाला 9 व्हिडिओमध्ये खूप काही कहाण्या सांगून दिलेल्या आहे मित्रांनो. तर मित्रांनो, तुमच्या सर्व छान छान कमेंट्स आल्या, सर्व गावाहून कमेंट्स वाचल्याने मला खूप आनंद झाला, त्याबद्दल खूप थँक्स, धन्यवाद. अशाच तुमच्या गावाच्या कमेंट्स करत राहा आणि माझा आत्मविश्वास वाढवत राहा, म्हणजे मला वाचायला आणि तुम्हाला ऐकायला खूप आनंद येईल. आणि म्हणून लाईक, सबस्क्राईब, कमेंट्स नक्की करा, शेअर करायला विसरू नका. श्री गणेशाय नमो नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकारी सुसर्वदा. अष्टविनायकांचे हे गणेश पुराणांमधले गणेश पुराण श्रवण मात्र केल्याने सर्व पापे जळून भस्म होतात आणि आपल्या मुलांना चांगली बुद्धी प्राप्ती होते. आणि ओम गजाननाय नमः, ओम गम गणपते नमः, ओम वक्रतुंडाय नमः, ओम एरंबाय नमः. तर अशा या मंत्रांचा घरात 108 वेळा जप करत राहा, याच्याने सुद्धा धनप्राप्ती होते. आणि काल मी तुम्हाला एक उपाय 5 नागिनचे पानं आणि 21 दुर्वांचा उपाय सांगितला होता, त्याच्याने सुद्धा तो उपायात फरक पडतो. तर आता तुम्ही थोडे तांदूळ घ्यायचे. आता 5च दिवस गणपती राहिले, थोडे तांदूळ हातात घ्या. ओम गजाननाय या मंत्राचा 108 वेळा जप करून तांदूळ आणि 1 रुपयाचा सिक्का, चांदीचा सिक्का जो असेल तो 108 वेळा ते तांदूळ आणि तो 1 रुपया तुम्ही रात्रभर गणपतीजवळ ठेवा आणि मग नंतर आपल्या लॉकरमध्ये ठेवून द्या. कारण या गणपतीच्या दिवसात आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी जर हा उपाय केला तर गणपती बाप्पा लवकर आपल्यावर प्रसन्न होतात. आणि लाल कपड्यात तो 1 रुपयाने थोडे तांदूळ बांधून ठेवून द्या. मग येणाऱ्या पुढच्या वर्षी ज्यावेळेस गणपती येईल त्यावेळेस तुमच्या घरात काय भरभराटी होते हे तुम्हाला समजून जाईल. पण श्रद्धा आणि विश्वासाने हा उपाय करून बघा. मित्रांनो, शालिनी भक्ती सागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या या गणेश पुराणाला सुरुवात करते. तर मित्रांनो, आपण कालच्या व्हिडिओमध्ये 9व्या दिवसाची कथा होती, त्यात आपण गौतम ऋषीच्या श्रापाने इंद्राला सहस्र छिद्रे पडले होते आणि त्याला गणेशाची त्याने आराधना केली. सर्व देवांनी ज्या वेळेस गौतम ऋषीजवळ सर्व देव विनवणी करायला गेले, पाय पडायला गेले, त्यावेळेस गौतम ऋषींनी सांगितलं की तो गजाननाची सेवा करेल. त्यावेळेस त्याला गजानन प्रसन्न होऊन त्याला त्या सहस्र छिद्रांच्या ऐवजी त्याला सहस्राक्ष डोळे येतील असं सांगून ते पापमुक्त इंद्रदेवता होतील असं त्या गौतम ऋषींनी सांगितलं. असा शाप ऐकून ज्या वेळेस देव आनंद झाले होते त्यावेळेस सर्वांनी गौतम ऋषींना नमस्कार केला आणि इंद्राला सांगितले की तुझी सुटका आता फक्त षडाक्षर मंत्राने, या एकाक्षर मंत्राने, गणपतीच्या नामस्मरणानेच तुझी सुटका होईल. जो कोणी परस्त्रीबरोबर गमन करतो, किती पण शूर असतो, पण त्याला त्याची पापाची फळं भोगावीच लागतात. परस्त्री आणि परधन आणि निंदा करणे हे सर्वात मोठे पाप आहे असं ज्या वेळेस देवांनी इंद्राला सांगितलं त्यावेळेस मग सर्व देव इंद्राला घेऊन ज्या ठिकाणी चिंतामणी सरोवराची पूजा सांगितली होती गुत्समत ऋषींनी,
गुत्समतनी गौतम ऋषींनी तर मग तसं सर्व देव इंद्राला तिथे घेऊन गेले आणि त्यांनी त्या गजाननाला प्रसन्न करण्यासाठी त्यांनी खूप काही आराधना केली, अर्चना केली आणि खूप स्तोत्रे गायली. आणि मग त्यानंतर गजानन प्रसन्न झाला आणि त्या सरोवरावर, चिंतामणी सरोवरामध्ये ज्यावेळेस इंद्राने स्नान केले त्यावेळेस त्याचे सर्व पापे जळून भस्म झाली आणि ते सहस्र छिद्रे होती, त्या ठिकाणी सहस्राक्ष डोळे आले. अशी ही इंद्राची कहाणी मी तुम्हाला सांगितली होती. मग त्यावेळेस गौतम ऋषींनी आपल्या स्वतःच्या पत्नीला सुद्धा सांगितलं होतं की तू शिळा होशील. शिळा म्हणजे दगड. ज्या वेळेस तुला रामाचा पदस्पर्श होईल त्यावेळेस तुझा उद्धार होईल आणि तुझे पापे जे जळून भस्म होतील आणि तुझा उद्धार होऊन तुला परत नवीन शरीर सौंदर्ययुक्त प्राप्त होईल. आणि मग ज्या वेळेस राम वनवासाला गेलेले होते, ज्या वेळेस कैकेयीने सांगितले होते की भरत हा राज्य अभिषेकावर बसेल, राम बसणार नाही, ज्या वेळेस राजा दशरथ आला 3 वचन कैकेयीने मागितले होते की मला टाईम आल्यावर, वेळ आल्यावर 3 वचनांचा ज्या बंधनात झालेली होती त्यावेळेस कैकेयीने सांगितले होते की ज्यावेळेस राज्य अभिषेक रात्री जसंच कैकेयीला माहीत पडलं की सकाळी रामाचा राज्य अभिषेक आहे आणि मग राज्य अभिषेक रामाचा आहे म्हणून तिच्या मनात जी मंथना होती, ही मंथना इकडचे तिकडे तिचं कान कोरण्याचे, कान भरण्याचे, घर तोडण्याचं काम करत होती ही मंथना. म्हणून मंथनाचे कामं कधीच करू नये, कोणाची घरं कधीच तोडू नये म्हणून त्या मंथनाला सुद्धा श्रीकृष्णाचा, श्रीरामाचा सुद्धा दर्शन झालेलं आहे. ही कथा मी तुम्हाला नंतर सांगेन. पण आता हे आपल्याला रामाचा पदस्पर्श कसा होईल त्याची कहाणी थोडीशी सांगते. तर मग ज्या वेळेस कैकेयीने सांगितलं होतं की भरत त्या ठिकाणी बसेल राज्य अभिषेकवर आणि राम बसणार नाही. आणि मग ज्या वेळेस राजा दशरथ कैकेयीला बोलवत आवाज दिले मोलामध्ये, त्यावेळेस कैकेयी तिथं होती नाही आणि खूप आवाज दिले. त्यावेळेस कैकेयी माता ह्या आपल्या हातातल्या बांगड्या, कुंकू पुसून, केस मोकळे सोडून, साडी सोडून अशा अनेक दुःख अवस्थेत, एकदम दुःख यातनांमध्ये पडलेले होते. आणि मग त्यावेळेस राजा दशरथ म्हणाले, कैकेयी तू माझी सर्वात 3 राण्यांमधून, सुमित्रा, कौशल्या आणि कैकेयी या राजा दशरथाच्या 3 राण्या होत्या, तर 3 राण्यांमधून तू माझी सर्वात आवडती राणी असून तुझा हा हाल काय करून घेतलेला आहेस. त्यावेळेस कैकेयी माता म्हणते की मी तुम्हाला 3 वचन मागितले होते. ज्या वेळेस राजा दशरथ युद्धाला गेलेले होते आणि युद्ध करता करता राजा दशरथाला बाण लागला होता, त्यावेळेस ह्या कैकेयी मातेने त्यावेळेस त्यांचा प्राण वाचवला होता. त्यांना त्यांच्या घरी घेऊन गेले, बाण काढला छातीतून, त्यांना वाचवलं, दवा औषधी खूप लावल्या. त्यावेळेस राजा दशरथ म्हणाला की मी तुला माझी अर्धांगिनी बनायला तयार आहे, तू माझी एवढी सेवा केली म्हणून तू माझी राणी, सर्वात 3 राणींमध्ये आवडती होशील. आणि मग ज्या वेळेस राज्य अभिषेकाची वेळ आली आणि 3 वचन मग त्याच वेळेस राजा दशरथाने सांगितलं कैकेयीला की तू माग, तुला काय पाहिजे, तू माझे एवढे प्राण वाचवलेस. त्यावेळेस राणी कैकेयी माताने सांगितले मी माझे हे 3 वचन तुम्ही सांगत आहे तर हे 3 वचन तुम्ही तुमच्याजवळ ठेवा, मला जेव्हा वेळ येईल तेव्हा मी तुम्हाला ह्या 3 वचनांची आठवण करून दिल, असं माता कैकेयीने राजा दशरथाला सांगितलं होतं. आणि मग ज्या वेळेस तो वेळ आला राज्य अभिषेकाची, रामाची, ज्या वेळेस की आता राम मोठा झालेला आहे आणि रामाला आता राज्य अभिषेकावर, रामाचं लग्न झालेलं आहे सीताबरोबर आणि ज्या वेळेस मुलांचे लग्न होतात त्यावेळेस आई वडिलांचं हे काम असतं की त्यांना त्यांच्या लाईना, ज्यांचे त्यांचे कामं सोपून द्यायचे तेव्हा त्यांच्या लाईना लागतात आणि घर संसार व्यवस्थित चालतं. म्हणून ज्या वेळेस त्यांनी सोचलं म्हणजे विचार केला, मध्ये हिंदी वर्ड येऊन जातात तर तुम्ही समजून घ्यायचे, इकडे मी एमपीकडे राहते म्हणून हिंदी वर्ड येऊन जातात. तर ज्या वेळेस त्यांनी विचार केला की आता आपण या रामाला राज्याभिषेकावर बसायचं आहे, तर आता आपण राज्याभिषेक होणार आहे. मग त्यावेळेस कैकेयी माता म्हणते की रामाचा राज्याभिषेक होणार नाही तर माझ्या भरतचाच होईल. तर हे ऐकता बरोबर राजा दशरथ एकदम मूर्छित पडून गेले. त्यांना म्हणजे बेशुद्ध, बेहाल सारखे होऊन गेले आणि सर्वात जास्त जीव राजा दशरथाचा, त्यांचा पुत्र मोठा श्री रामामध्ये सर्वात जास्त त्यांचा जीव होता. आणि मग ज्या वेळेस रामाला कैकेयी माताने की 14 वर्ष वनामध्ये वनवासाला तुझ्या बायकोसोबत तू वनवासाला जाशील, ज्यावेळेस राम वनवासाला निघाला, कैकेयी माताने
असं मागितलं राजा दशरथाकडून. ते 3 वचनांमधून हे वचन एक सुद्धा आहे. तर तुम्हाला ही कथा ऐकली असेल तर समजलं असेल, पण मला ही कथा तुम्हाला याच्यासाठी सांगावी लागली की अहिल्या शिळा का होऊन पडली आणि ते एक काम रामाचं बाकी होतं की पदस्पर्श अहिल्याला रामाचा ज्या वेळेस वनवासात राम गेला आणि गौतम ऋषींनी सांगितलं की तुला रामाचा पदस्पर्श होईल, या आपल्या आश्रमात राम येईल. आणि हे कार्य स्वतः रामाला सुद्धा माहिती होतं. हे कार्य वनवासात रामाला वनवास का मिळाला याच्या मागे बी खूप काही कारणे, खूप काही कामं रामाची बाकी होती. भगवंताला रामाला सुद्धा एवढे 14 वर्ष वनवास भोगावा लागला. तर आपण मनुष्य काहीच नाही आहे. मनुष्य जातीमध्ये संघर्ष आणि उतार चढाव, सुख दुःख हे पावले चालू असतात मित्रांनो. म्हणून टेन्शन घ्यायचं नाही, पोथी पुराणे वाचायचे, घरात आनंदित वातावरण राहू द्यायचे, पॉझिटिव्ह वातावरण राहू द्यायचे. नवरा बायकोला भांडण करायचे नाही, बायकोने नवऱ्याला बोलायचं नाही, दोघांनी एकमेकाने प्रेमाने राहून आपला घरसंसार चालवायचा. तर अशा या रामाच्या पदस्पर्शाने ज्या वेळेस राम गौतम ऋषीच्या आश्रमाला आला आणि रामाला खूप काही कार्य, खूप काही कामे बाकी होती, म्हणून रामाला सुद्धा वनवास झाला. म्हणून आपण इंसान खूप मामूली लोक आहेत, आपल्या जीवनामध्ये संघर्ष येतीलच आणि संघर्ष करून आपण त्यांच्यावर मात करून त्यांच्यावर विजय करून घेण्याचं आपलं हे एक निष्ठा राहते, एक प्रतिष्ठा राहते. म्हणून आपण त्यांच्यावर संघर्ष करून जीवन पुढे करायचं, नाराज व्हायचं नाही. तर अशा या रामाचा पदस्पर्श अहिल्याला झाला आणि अहिल्या जी शिळा होऊन पडलेली होती, ती दगड होऊन पडलेली होती, तर ती सुद्धा अहिल्या, तिला परत नवीन जीवदान भेटलं, ती परत सुंदर रूपात आली. तर अशी ही कथा तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितली. तर मागच्या व्हिडिओमध्ये एवढंच सांगितलं मी की अहिल्या शिळा होऊन गेली. तर शिळा होऊन गेल्यानंतर मी तुम्हाला याच्यात थोडासा त्याचं माहिती सांगितली की शिळा होऊन पडलेली जी अहिल्या होती, तर तिला सुद्धा रामाचा पदस्पर्शाने मुक्ती मिळाली आणि ती परत सुंदर नवीन एकदम तरुणीसारखी झाली. रामाचा पदस्पर्श, ती अहिल्या बी किती भाग्यवान समजावी की तिला रामाचा पदस्पर्श समजावा. तिचं भाग्य खूप मोठं. जे गौतम ऋषींची जी पत्नी होती अहिल्या, तर तिचं किती अवभाग्य की रामाचा बी तिला पदस्पर्श झाला. या कहाण्या, या छोट्या छोट्या कहाण्या आणि ऐकायला बी खूप छान वाटतात. आणि हे ऐकल्याने सुद्धा आपण स्वतःसुद्धा पापमुक्त होतो. श्रवण करण्याने, वाचण्याने आणि कोणाला सांगण्याने, शेअर करणाऱ्याने सुद्धा आपण मुक्त होतो, पापमुक्त होतो. आपल्या सर्व व्याधी ज्या राहतात, 7 जन्माची दरिद्रता राहते, या जन्माची दरिद्रता, काही मुलांचे कामं जमत नाही, ती सुद्धा या पोथी पुराण ऐकल्याने सहजासहजी होतात. दुपारच्या वेळेस शास्त्रांमध्ये सांगितलं आहे झोपू नये, झोपलं तर पाप लागतं असं सांगितले. सर्वात मोठं पाप निंदा करणाऱ्याला लागतं, म्हणून निंदासुद्धा कोणाशी करायची नाही असे सांगितले आहे. तर मी तुम्हाला हे रामाची आणि अहिल्याची जे इंद्राबरोबर जे घडलेली घटना होती ती सांगितली. आता आपण पुढच्या व्हिडिओला, या पुढच्या कहाणीला लागूया. गणेशाचा अजून काही कहाण्या आपल्या बाकी आहे, तरी पण मी तुम्हाला 9 व्हिडिओमध्ये खूप काही कहाण्या सांगून दिलेल्या आहे मित्रांनो. तर मित्रांनो, तुमच्या सर्व छान छान कमेंट्स आल्या, सर्व गावाहून कमेंट्स वाचल्याने मला खूप आनंद झाला, त्याबद्दल खूप थँक्स, धन्यवाद. अशाच तुमच्या गावाच्या कमेंट्स करत राहा आणि माझा आत्मविश्वास वाढवत राहा, म्हणजे मला वाचायला आणि तुम्हाला ऐकायला खूप आनंद येईल. आणि म्हणून लाईक, सबस्क्राईब, कमेंट्स नक्की करा, शेअर करायला विसरू नका. श्री गणेशाय नमो नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. अष्टविनायकांचे हे गणेश पुराणांमधले गणेश पुराण श्रवण मात्र केल्याने सर्व पापे जळून भस्म होतात आणि आपल्या मुलांना चांगली बुद्धी प्राप्ती होते. आणि ओम गजाननाय नमः, ओम गम गणपते नमः, ओम वक्रतुंडाय नमः, ओम एरंबाय नमः. तर अशा या मंत्रांचा घरात 108 वेळा जप करत राहा, याच्याने सुद्धा धनप्राप्ती होते. आणि काल मी तुम्हाला एक उपाय
5 नागिनचे पानं आणि 21 दुर्वांचा उपाय सांगितला होता, त्याच्याने सुद्धा तो उपायात फरक पडतो। तर आता तुम्ही थोडे तांदूळ घ्यायचे, आता 5च दिवस गणपती राहिले, थोडे तांदूळ हातात घ्या, ओम गजाननाय या मंत्राचा 108 वेळा जप करून तांदूळ आणि 1 रुपयाचा सिक्का, चांदीचा सिक्का जो असेल तो 108 वेळा ते तांदूळ आणि तो 1 रुपया तुम्ही रात्रभर गणपतीजवळ ठेवा आणि मग नंतर आपल्या लॉकरमध्ये ठेवून द्या। कारण या गणपतीच्या दिवसात आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी जर हा उपाय केला तर गणपती बाप्पा लवकर आपल्यावर प्रसन्न होतात। आणि लाल कपड्यात तो 1 रुपयाने थोडे तांदूळ बांधून ठेवून द्या। मग येणाऱ्या पुढच्या वर्षी ज्यावेळेस गणपती येईल त्यावेळेस तुमच्या घरात काय भरभराटी होते हे तुम्हाला समजून जाईल। पण श्रद्धा आणि विश्वासाने हा उपाय करून बघा। मित्रांनो, शालिनी भक्ती सागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या या गणेश पुराणाला सुरुवात करते। तर मित्रांनो, आपण कालच्या व्हिडिओमध्ये 9व्या दिवसाची कथा होती। तर मित्रांनो, आता आपण या अष्टविनायकांमधल्या श्री गणेश पुराणांमधल्या अष्टगणपती 8 गणपतींची कथा, अष्टविनायकांची कथा आपण एकाच व्हिडिओद्वारे ऐकूया। म्हणजे आपल्याला संपूर्ण अष्टविनायकाचे पुण्यफळाची प्राप्ती होईल। ज्यांनी ते 9 व्हिडिओ नाही पण ऐकले आणि हा एक पण व्हिडिओ ऐकून घेतला तरी पण तुम्हाला संपूर्ण गणेश पुराणाचे पुण्यफळाची प्राप्ती होईल। तर हा व्हिडिओ कोणी स्किप करू नका आणि सर्वांनी ऐका, जास्तीत जास्त जणांना शेअर बी करा, गावाचं नाव बी टाका, नाही तर तुम्हाला जे आवडेल ते टाका। श्री गणेशाय नमो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। पहिला गणपती मोरगावाचा मोरेश्वर। पुण्यातील मोरगाव परिसरात मोरेश्वर उर्फ मयुरेश्वर विनायकाचे मंदिर आहे। पुण्यापासून सुमारे 80 किलोमीटर अंतरावर असलेल्या मयुरेश्वराच्या मंदिराच्या 4 कोपऱ्यावर बुरुज आणि उंच दगडी भिंती आहेत। सतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग या 4 युगांचे प्रतीक मानले जाणारे 4 दरवाजेही येथे आहेत। येथे गणेशाची मूर्ती बसलेल्या स्थितीत असून त्यांची सोंड डावीकडे आहे। येथील गणेश मूर्ती ही चतुर्भुज व त्रिनेत्री आहे। येथे नंदीची ही मूर्ती आहे। या ठिकाणी श्री गणेशाने सिंदुरासूर नावाच्या राक्षसाच्या मोरावर स्वर होऊन वध केला असे सांगितले जाते, म्हणून त्याला मयुरेश्वर असे म्हणतात। प्राचीन काळी गंडकीवर चक्रपाणी नावाच्या महान राजाचे राज्य होते। सूर्याची उपासना करून त्यांना पुत्र झाला, त्यांचे नाव सिंधू असे ठेवले। सिंधूनेही सूर्याची उपासना करून अमरत्व प्राप्त केले। अमरत्व प्राप्त झाल्यावर सिंधूची बुद्धी भ्रष्ट झाली, त्याला फक्त त्रैलोक्याचे राज्य मिळवायचे होते। मग त्याने पृथ्वी जिंकली, त्याने इंद्राच्या अमरावतीवर हल्ला केला, इंद्राचा सहज पराभव झाला, त्याने स्वर्ग काबीज केला। तेव्हा विष्णूने त्यांच्याशी युद्ध सुरू केले, पण विष्णूलाही सिंधूचा पराभव करता आला नाही। सिंधूने त्याच्या अतुलनीय सामर्थ्याने विष्णूला वश करून गंडकीमध्ये राहण्याची आज्ञा केली। मग सिंधूने सत्यलोक आणि कैलासवरही आक्रमण करण्याचा निर्णय घेतला। त्याने सर्व देवतांना गंडकीत कैद केले आणि सर्व देवतांनी गणेशाची आराधना सुरू केली। प्रसन्न होऊन गणेशाने देवतांना आश्वस्त केले, मी मयुरेश्वरच्या नावाने देवी पार्वतीच्या पोटी अवतार घेईन आणि तुम्हाला सिंधूच्या दुःखातून मुक्त करून सिंधूच्या त्रासाला कंटाळून शंकर मेरू पर्वतावर पार्वतीसोबत राहत होते। नंतर भाद्रपद शुद्ध चतुर्थीला पार्वती गणेशाची पूजा करत असताना गणेशाची मूर्ती जिवंत झाली। त्याने मुलाचे रूप धारण केले आणि पार्वतीला म्हणाल्या, आई मी तुझा मुलगा झालो आहे। त्यानंतर श्री गणेश आणि सिंधू यांच्यात प्रचंड युद्ध झाले। श्री गणेश एका मोठ्या मोरावर बसला आणि युद्ध करू लागला। त्याने कमलासुराचा वध केला। कमलासुराचे शरीराचे 3 तुकडे 3 दिशांना फेकले गेले। कमलासुराचे मस्तक ज्या ठिकाणी पडले ते ठिकाण म्हणजे मोरेगाव परिसर। तेव्हा गणेशाने सिंधू राजाचा पराभव करून सर्व देवतांना मुक्त केले। तेथेच गणेश भक्तांनी विनायकांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली, म्हणून मोरावर बसलेल्या गणेशाने राक्षसाचा वध केला, म्हणून याला मयुरेश्वर किंवा मोरेश्वर असे नाव म्हणतात। या जागेला मोरगाव असे सुद्धा म्हणतात। तर या मोरेश्वरची कथा सुद्धा आपण ऐकली तरी पण आपल्या सर्व मनातल्या इच्छा पूर्ण होतात। दुसरा गणपती सिद्धटेकचा सिद्धेश्वर।
सिद्धिविनायक मंदिर कर्जत तहसील अहमदनगर येथे आहे. पुण्यापासून 200 किलोमीटर अंतरावर भीमा नदीवर हे मंदिर आहे. हे मंदिर सुमारे 200 वर्ष जुने असल्याचे सांगितले जाते. भगवान विष्णूने सिद्धटेकमध्ये सिद्धी प्राप्त केली होती असे म्हणतात. सिद्धिविनायक मंदिर डोंगराच्या माथ्यावर बांधलेले आहे. त्यांचा मुख्य दरवाजा उत्तरेकडे आहे. या मंदिराची प्रदक्षिणा करण्यासाठी डोंगराचा प्रवास करावा लागतो. सिद्धिविनायक मंदिरातील गणेश मूर्ती 3 फूट उंच आणि 2.5 फूट रुंद आहे. येथे गणेशाची सोंड उजव्या हाताला आहे. प्राचीन काळी ब्रह्मदेवाने विचार केला की आपण सृष्टी निर्माण केली पाहिजे. त्यासाठी त्याने गणेशाचे आज्ञानुसार तपस्या सुरू केली. गणेशांनी त्यांना एकाक्षर मंत्र दिला. ब्रह्मदेवाच्या कठोर तपस्याने श्री गणेश प्रसन्न झाले आणि ब्रह्मदेवाला म्हणाल्या, तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. मग देवांनी संपूर्ण सृष्टी निर्माण केली. त्यावेळी क्षीरसागरात झोपलेल्या भगवान विष्णूच्या कानातून मधुप आणि कैटभ हे 2 राक्षस जन्माला आले. त्यांनी ब्रह्मदेवाचा छळ सुरू केला. संपूर्ण पृथ्वी हादरली. तेव्हा सर्व देवांनी भगवान विष्णूंना जागे केले. विष्णू आणि मधु कैटभ यांच्यात घनघोर युद्ध झाले. 5000 वर्ष युद्ध झाले तरी त्या विष्णूंना राक्षसाचा वध करू शकले नाहीत. म्हणून ते भगवान महादेवाकडे गेले. युद्धाच्या सुरुवातीला तू गणेशाची स्तुती केली नाहीस म्हणून तुला विजय मिळवला नाही असे शंकराने त्यांना सांगितले. त्यानंतर विष्णू एका पवित्र टेकडीवर आले. त्यांनी श्री गणेशाय नमः या 6 अक्षरी मंत्राने गणेशाची आराधना केली. जो कोणी श्री गणेशाय नमः असे म्हणेल तो सर्व कामात त्याची विजय होईल. 108 वेळा पठण करणाऱ्या जे जिथे जातील तिथे त्यांचा विजय होईल असे गणेशाने सांगितले. त्या तपस्याने विनायक गणेश प्रसन्न झाले. विनायकांच्या कृपेने भगवान विष्णूंना सिद्धी प्राप्ती झाली. धनधान्य प्राप्ती होते. या मंत्राने मग त्यांनी मधुकैटभाचा वध केला. विनायकांनी ज्या ठिकाणी प्रसन्न होऊन वरदान दिले त्या ठिकाणी भगवान विष्णूने मोठे मंदिर बांधले आणि त्यांना गंडकीशिला विनायकाची मूर्ती बसवली आणि त्या गणेशाला सिद्धिविनायक असे म्हणतात. तेव्हापासून सिद्धटेक गणेशाचे पवित्र मंदिर म्हणून ओळखले जाते. तर अशी या सिद्धिविनायक गणेशाची कथा ऐकल्याने आपले सर्व दारिद्र्य दूर होते आणि आपल्या मुलांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. तिसरा गणपती पालीचा बल्लाळेश्वर. या बल्लाळेश्वरची कथा मी तुम्हाला खूप मोठी सांगितली. सर्वांना खूप आवडली. एका मृदुंगलाच्या वाऱ्याच्या स्पर्शाने येणाऱ्या या बल्लाळेश्वरच्या व्याधी बऱ्या झाल्या होत्या. त्याच्या अंगाला खूप छिद्रे पडले होते. खूप रक्तातून त्यांच्या अंगाच्या रक्ताच्या चिरकांड्या उडाल्या होत्या. त्यांच्या बापाने त्याला खूप मारले होते बल्लाळाला आणि खूप सोट्याचे खूप खूप मार दिला होता आणि बल्लाळ्याचं जे देऊळ दगडाचं बनवलं तर ते सुद्धा त्याने तोडून मोडून टाकलं. आणि मग त्यावेळेस बल्लाळेश्वराने श्राप दिला होता आपल्या बापाला की जो कोणी माझ्या या बल्लाळेश्वराचं ज्यांनी हे माझं मंदिर तोडलं त्या खूप अंगाला छिद्रे पडतील, अंधा मुका बैरा होईल असा बल्लाळेश्वरने श्राप दिला होता. तर ज्यांनी गणेश पुराण ऐकले त्यांना लगेच डोक्यात क्लिक होईल की ही कथा आम्ही ऐकली. पण याचा शॉर्ट काय आहे तर छोटी कथा मी तुम्हाला याच्यातलीच सांगत आहे. तर बल्लाळेश्वर हा तिसरा गणपती रायगड येथील पाली गावातील या मंदिराचे नाव बल्लाळ या गणेश भक्ताच्या नावावरून आहे. बल्लाळ्याच्या आख्यानाबद्दल बी जो कोणी हे आख्यान वाचेल आणि बल्लाळेश्वर म्हणेल तरी त्याचे सर्व पाप नष्ट होतील आणि व्याधी विधी रोग नाहीसा होईल असे सांगितले आहे. म्हणून या नावालाच खूप महत्त्व दिलं गेलं आहे बल्लाळेश्वर असे. या बल्लाळ्याच्या आख्यानाबद्दल असे म्हटले जाते की या परमभक्ताला त्याच्या गणेशावरील भक्तीमुळे त्याच्या कुटुंबाने गणेश मूर्तीसह जंगलात सोडले होते. तेथे त्याने फक्त गणपतीच्या नामस्मरणात वेळ घालवला होता. यावर गणेश प्रसन्न होऊन गणेशाने त्याला त्या ठिकाणी दर्शन दिले आणि पुढे ते मंदिर बल्लाळ्याच्या या नावाने बांधले गेले. म्हणून हे मंदिर गोवा महामार्गावर नागोठणच्या आधी आहे. प्राचीन काळी कल्याण नावाचा व्यापारी सिंधू खोऱ्यातील कोकणपल्ली गाव नावाच्या गावात राहत होता. त्याचे पत्नीचे नाव इंदुमती होते. काही दिवसांनी त्यांना मुलगा झाला आणि त्याचे नाव बल्लाळ ठेवले. बल्लाळ जसा जसा मोठा होत तसा त्याच्या गणेश मूर्ती पूजेकडे कल अधिकच दिसू लागला. हळूहळू तो गणेशाचे ध्यान करू लागला. त्याचे मित्रही गणेश भक्तीत वेळ झाले. बल्लाळ आपल्या मित्रांसह जंगलात गेला आणि गणेशाच्या मूर्तीची पूजा करू लागला. बल्लाळाने मुलांचा छळ केल्याची चर्चा गावात सुरू केली. लोक कल्याण शेठजीकडे गेले आणि बल्लाळाने आमची मुलं बिघडवली आहेत अशी तक्रार त्या कल्याण शेठला करू लागले. आपल्या मुलाने एवढ्या लहान वयात भक्ती मार्गाला सुरुवात करून इतर मुलांनाही त्यांचा मार्गाला लावले. याचा राग कल्याण शेठजींना खूप आला.
संतप्त होऊन त्यांनी एक मोठी काठी घेऊन बल्लाळ होता त्या जंगलात गेला आणि तेथे बल्लाळ आपल्या साथीदारांसह गणेश मूर्तीची पूजा करत होता. सर्वजण गणेशाच्या जप करत होते. बल्लाळ गणेशाच्या ध्यानात लीन झाला होता. हे पाहून कल्याण शेठला खूप पाण्यासारखी आग मस्तकात भरली. ते ओरडत ओरडत शिव्या देत देत त्यांनी त्यांची पूजा मोडली. गणेश मूर्ती फेकून देण्यात आली. बाकीची मुले घाबरून पळून गेली. पण बल्लाळ गणेश ध्यानात लीन होता आणि लीन झालेला होता. कल्याण शेठजीला बल्लाळाला काठीने मारत होता. त्याचे बाप ज्या वेळेस त्याला मारत होते पण बल्लाळ रक्तबंबाळ होऊन बेशुद्ध होऊन पडला. पण कल्याणाला त्याची दया आली नाही. त्यांनी बल्लाळाला झाडाला बांधले. कल्याण शेठ रागाने म्हणाला, तुझा गणेश आता तुला वाचवायला आला पाहिजे. तू घरी आलास तर तुला मारून टाकीन. तुझ्याशी माझ्याशी असलेले नाते कायमचे तुटले. असे ते कल्याण शेठने म्हणजेच त्याच्या बापाने त्या मुलाला असे बोलले. काही वेळाने बल्लाळ शुद्धीवर आला. त्याचे शरीर थरथर कापत होते. त्याच अवस्थेत तो गणेशाकडे धावला. त्याने प्रार्थना केली की भगवान, तू विघ्नहर्ता आहेस. तू भक्तांची कधीही उपेक्षा करीत नाहीस आणि तू सर्व इच्छा पूर्ण करतास. मग माझ्या वाटेला हे विघ्न का आले? ज्याने कोणी गणेशाची मूर्ती फेकून मला मारले तो आंधळा, बैरा, मुका आणि कुष्ठरोगी होईल. मी आता तुझा विचार करतच मरेन. बल्लाळाची प्रार्थना ऐकून गणेश ब्राह्मणाच्या रूपात तेथे प्रकट झाला आणि बल्लाळाचे बंधन तुटले आणि त्याचे शरीर तेजस्वी झाले. गणेश बल्लाळाला म्हणाला, ज्याने तुला त्रास दिला आहे या जन्मातच नाही तर पुढच्या जन्मात पण खूप त्याला त्रास सहन करावा लागेल. तुझ्या भक्तीने मी प्रसन्न झालो आहे. तू माझा भक्त, महान गुरु आणि दीर्घ आयुष्याचा प्रवर्तक होशील. आता तुला काय हवे आहे ते माग. तेव्हा बल्लाळ म्हणाला, तुम्ही नेहमी या ठिकाणी वास्तव्य करावे आणि तुमच्या भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करावे असे बल्लाळाने त्या गणेशाला सांगितले. आणि ही भूमी कायम बल्लाळेश्वर या नावाने ओळखावी. भूमी गणेश क्षेत्र म्हणून ओळखली जावी पाहिजे असे बल्लाळाने गणेशाला प्रार्थना केली. आणि तुझ्या इच्छेनुसार मी येथे कायमस्वरूपी वास होईल. बल्लाळ विनायक या नावाने मी सदैव वास करीन. भाद्रपद शुक्ल चतुर्थीला येणाऱ्या भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करेल. असे तीच मूर्ती आज बल्लाळेश्वर म्हणून ओळखली जाते. म्हणजे ज्यांना संतान प्राप्ती नाही त्यांनी भाद्रपद चतुर्थीला म्हणजे ज्या दिवशी गणपती बसतात त्यांनी तिथे जाऊन दर्शन घेऊन आले म्हणजे त्यांना संतान प्राप्ती होईल. चौथा गणपती महाडचा वरद विनायक. रायगडचा महाडमध्ये वरद विनायक मंदिर आहे. एका मान्यतानुसार वरद विनायक भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करण्याचे वरदान देतो. या मंदिरात नंदादीप नावाचा दिवा असल्याची ही एक आख्यायिका आहे जो गेल्या अनेक वर्षापासून अखंडत्वेत आहे. प्राचीन काळी भीम नावाचा शूर आणि उदार राजा होऊन गेला. मूल बाळ नसल्याने तो दुःखी होता. मग तो आपल्या राणीसह जंगलात गेला. त्याचे दुःख जाणून विश्वामित्र ऋषींनी त्याला एक उपाय सांगितला. तेव्हा राजाने घोर तपस्या केली. त्यामुळे विनायक त्याच्यावर प्रसन्न झाला. लवकरच तुला मुलगा होईल. त्याने राजाला सांगितले. काही दिवसांनी राजाला मुलगा झाला. त्याचे नाव रुक्मांगद असे ठेवण्यात आले. रुक्मांगद मोठा झाल्यावर राजाने संपूर्ण राज्य त्याच्या स्वाधीन केले आणि त्याला एकाक्षर मंत्राचा जप करण्यास सांगितले. एकदा रुक्मांगद शिकारीसाठी जंगलात भटकत असताना तो वाचनिकवी ऋषीच्या आश्रमात गेला. ऋषीच्या पत्नीचे नाव मुकुंदा होता. रुक्मांगदाला पाणी देताना मुकुंदा त्याच्या प्रेमात पडली. पण रुक्मांगदाने तिची इच्छा पूर्ण केली नाही. त्यामुळे मुकुंदाने रुक्मांगदाला तू कृष्ट होशील असा शाप दिला. शाप मिळाल्यानंतर सोन्यासारखे चमकणारे रुक्मांगदाचे शरीर कुष्ठरोगाने विद्रूप झाले. त्यामुळे दुःखी होऊन रुक्मांगद जंगलात भटकत असताना नारद मुनी भेटले आणि नारद मुनीच्या आदेशानुसार रुक्मांगदाने कंदम नगरीच्या कंदम मंदिरात स्नान केले आणि तेथे चिंतामणी गणेशाची पूजा केली. त्यामुळे रुक्मांगद रोगमुक्त झाला आणि इकडे रुक्मांगदाचे प्रेमास मुग्धा आणि रुक्मांगद प्रेमास झुरू लागली. तेव्हा मुकुंदेची तेथील स्थिती पाहून इंद्राने रुक्मांगदाचे रूप घेऊन मुकुंदाची इच्छा पूर्ण केली. त्यापासून मुकुंदाला मुलगा झाला आणि त्याचे नाव ग्रीत्समद असे ठेवण्यात आले. ग्रीत्समदाला आपल्या जन्माचे सत्य समजले. त्याच्या जन्माची कहाणी सर्वांनाच ठाऊक होती. परिणामी तो हळूहळू अपमानित होऊ लागला. आईच्या पापामुळे सर्वजण त्याचा तिरस्कार करू लागले. त्यानंतर ग्रीत्समदाने त्याच्या आईला शाप दिला. त्यानंतर त्याने प्रायश्चित्तासाठी पुष्पक वनात तपस्या सुरू केली. त्याने विनायकाची पूजा करून त्यामुळे श्री गणेश प्रसन्न झाले. श्री गणेशाने त्यास वर मागण्यास सांगितले. तेव्हा तो गणेश म्हणाला, तुम्ही या वनात राहून भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करा. आणि ते पुष्पक किंवा भद्रक जंगलात म्हणजेच आज महाड प्रदेश यातील विनायकाला वरद विनायक असे म्हणतात. कारण याच ठिकाणी ग्रीत्समदाचा भाग्योदय झाला होता. म्हणून हे ग्रीत्समद हे गणेशपथाचे संस्थापक मानले जाते. म्हणून या गणेशाला वरद विनायक चौथा
वरदविनायक अष्टविनायकांमधला मानला जातो। पाचवा गणपती थेऊरचा चिंतामणी। चिंतामणीची बी कहाणी मी तुम्हाला खूप छान सांगितली होती। तर थेऊर गावात भीमा, मुळा, मुठा या 3 नद्यांच्या संगमावर चिंतामणी मंदिर आहे। या मंदिरात जे व्यथित मनाने जातात त्याच्या मनातील सर्व संभ्रम दूर होऊन शांती मिळते असा विश्वास आहे। या मंदिराशी संबंधित अशी आख्यायिका देखील आहे। ब्रह्मदेवाने स्वतःचे अस्वस्थ मन शांत करण्यासाठी या ठिकाणी तपस्या केली होती। प्राचीन काळी अभिजित नावाचा राजा होता। त्याच्या पत्नीचे नाव गुणवंती आणि राजाला मूल बाळ नव्हते आणि वेश्यपाण नावाच्या ऋषीच्या आज्ञेवरून राजा राणीने वनात जाऊन तपस्या केली। पुढे गुणवंतीला मुलगा झाला। त्याचे नाव गणासूर असे ठेवले। एकदा तो कपिल मुनीच्या आश्रमात गेला। कपिल मुनीकडे चिंतामणी हा मणी होता। या रत्नांच्या सामर्थ्याने कपिल मुनींनी गणासुराला पंचपक्वानांचे जेवण खाऊ घातले। गणासुराला हे रत्न हवे होते पण कपिल मुनींनी ते देण्यास नकार केले। गणासुराला त्या चिंतामणी रत्नाचा लोभ सुटला आणि त्याने ऋषीकडून ते रत्न मागून बळजबरीने घेतले। म्हणून त्यांनी देवाला सर्व हकीकत सांगितली आणि देवांनी ऋषींनी गणपतीची प्रार्थना करा सल्ला दिला। श्री गणेशाने ऋषींना चिंतामणी परत आणण्याचे वचन दिले। श्री गणेशाने गणासुराला कंदमृषाखाली पराभूत करून त्यांच्याकडून ते मौल्यवान रत्ने पुन्हा ऋषींना दिले। ऋषींनी ते रत्न गणपतीच्या कंठात घातले आणि तेव्हापासून कंठात चिंतामणी रत्न घातलेला गणपती चिंतामणी विनायक म्हणून ओळखला जाऊ लागला। असेही कंदवृक्षाखाली घडलेल्या थेऊरला कंदपूर असेही म्हणतात। तर मला तुम्हाला ही कहाणी खूप शॉर्टकट करून सांगावी लागत आहे। अष्टविनायक संपूर्ण हे एकाच व्हिडिओमध्ये आहे। चिंतामणी गणेश हे पेशवे घराण्याचे कुलदैवत आहे। श्री माधवराव पेशवे याच मंदिरात यांच्या अखेरच्या दिवस वास्तव्यास होते आणि त्यांनी त्यांचे प्राण याच मंदिरात गणपतीचे नाव घेत सोडले। म्हणून थेऊर येथे संत मोरया गोसावी यांनी कठोर तपस्या करून गणपतीला प्रसन्न केले। त्यावर प्रसन्न होऊन गणपतीने मुळा मुठा नदीतून 2 वाघांच्या रूपात अवतरणी घेऊन त्याला सिद्धी प्रदान केली। 6वा गणपती लेण्याद्रीचा गिरिजात्मज हा गणपती आहे। लेण्याद्री गावात गिरिजात्मज अष्टविनायक मंदिर आहे। म्हणजे गिरिजांचा आत्मजच म्हणजे माता पार्वतीचा पुत्र म्हणजे श्री गणेश होय। हे मंदिर पुणे नाशिक महामार्गावर पुण्यापासून 90 किलोमीटर अंतरावर आहे। लेण्याद्री पर्वतावरील बौद्ध लेण्यांच्या जागेवर हे देऊळ बांधले आहे। या पर्वतावर 18 बौद्ध लेणी आहेत। यापैकी 8व्या लेणीमध्ये गिरिजात्मज विनायक मंदिर आहे। या लेण्यांना गणेश लेणी असे सुद्धा म्हणतात। मंदिरासाठी जाण्यासाठी सुमारे 300 पायऱ्या चढाव्या लागतात। आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण मंदिर एकच मोठा दगड कापून बांधण्यात आले आहे। गजानन हाच पुत्र व्हावा या इच्छेने पार्वतीने लेण्याद्रीच्या गुहेत 12 वर्ष तप केले। तिच्या तपस्येने गजानन प्रसन्न झाले। त्यांनी पार्वतीला वचन दिले की मी तुझा पुत्र होईल आणि तुझ्या सर्व इच्छा लोकांच्या सर्व इच्छा पूर्ण करेल। भाद्रपद चतुर्थीला गजाननाची पार्थिव मूर्तीची पूजा केली। मूर्ती जिवंत झाली आणि पार्वती पुढे पुत्र रूपात प्रकट झाली। गजाननाला 6 हात 3 डोळे आणि सुंदर शरीर प्राप्त झालं आणि या गजाननाचं नाव गिरिजात्मज गणेश असे म्हटले गेले। 12 वर्ष तपस्या केल्यानंतर या लहान वयातच त्याने अनेक राक्षसांचा वध केला। या बाललीला सुद्धा मी तुम्हाला सांगितल्या की किती राक्षसांचा वध या बाल गणेशाने केला। या हत्याचारापासून मुक्त होण्यासाठी या परिसरात गौतम मुनींनी गणेशाची पूजा केली आणि या प्रदेशात श्री गणेशाने मयुरेश्वर अवतार घेतला असे म्हणतात। या परिसरात गिरिजात्मज गणेशाने वास्तव्य सुमारे 15 वर्ष होते। त्यामुळे हा परिसर अत्यंत पवित्र मानला जातो। म्हणून जो कोणी ह्या नुसत्या कथा पण ऐकतो तरी पण त्यांचे सर्व जीवन पवित्रमय, त्यांची आत्मा पवित्र होऊन जाते। 7वा गणपती ओझरचा विघ्नेश्वर गणपती 7वा हे मंदिर पुण्यातील ओझर जिल्ह्यात आहे। पुणे नाशिक रस्त्यावर सुमारे 85 किलोमीटर अंतरावर हे मंदिर बांधले आहे। एका पौराणिक कथनेनुसार विघ्नासूर नावाचा राक्षस मुनींचा छळ करत असताना याच ठिकाणी श्री गणेशाने त्यांचा वध केला। तेव्हापासून हे मंदिर विघ्नेश्वर विघ्नहर्ता आणि विघ्नहर म्हणून ओळखले जाते। प्राचीन काळी हेमावंती नगरीवर अभिनंदन नावाचा राजा राज्य करत होता। आपल्याला इंद्रपद मिळावे असे विचार तो करू लागला। ही बातमी इंद्राला नारद मुनींनी कडून स्वर्गात समजली होती। तो घाबरला। त्यांनी अभिनंदनाच्या यज्ञात व्यस्तता आणण्यासाठी काळाचे स्मरण केले। त्यावेळी ते
त्रिपुरासूर रूपात प्रकटले. इंद्राने त्यांना आज्ञा केली, अभिनंदनाच्या यज्ञात विघ्न निर्माण कर, त्याचा यज्ञ नष्ट कर. त्याने परवानगी मिळवून केवळ यज्ञ नष्ट केला नाही तर पृथ्वीवरील सर्व वैदिक कर्माचा नाश केला. धर्म नाहीसा झाला. ही मोठी संकटे देवतावर आली. मग सर्व देवांनी गजाननाची पूजा केली. त्यावेळी गजानन पराशर मुनींच्या आश्रमात राहत होते. देवतांच्या पूजनेने गजानन प्रसन्न झाले. त्यांनी देवांना आश्वासन दिले की मी तुमचे रक्षण करीन. त्यानंतर गजाननाने पराशर ऋषींच्या पुत्राच्या अवतारात जन्म घेतला. त्यांनी विघ्नसुराशी मोठे युद्ध केले. गजाननाच्या अफाट सामर्थ्यासमोर विघ्नसूर हारून गेला. त्याने शरणागत पत्करली. गजाननाने त्याला आज्ञा केली, ज्या ठिकाणी माझे भजन पूजन कीर्तन होते त्या ठिकाणी मी सदैव वास्तव्य करतो. सर्व भक्तांच्या मी इच्छा पूर्ण करतो असे गजाननाने सांगितले. तेव्हा या विघ्नसुराला गजाननाने विचारले, तुझ्या नावामागे माझे नाव असावे असे सांगितले. ज्या ठिकाणी माझे भजन पूजन होत आहे तू जाऊ नकोस. तेव्हा विघ्नसुराने गजाननाला विचारले, तुझ्या नावामागे माझे नाव असावे म्हणून या भागाला विघ्नहर किंवा विघ्नेश्वर असे नाव दिलेले आहे. तेव्हापासून गजानन म्हणाले, मी आजपासून विघ्नेश्वर या नामाचा जप करणाऱ्याला सर्व सिद्धी प्राप्त करील. जो कोणी विघ्नेश्वराय नमा या मंत्राचा जप करेल त्याला धन धान्य यश कीर्ती मान सन्मान प्रतिष्ठा आयुष्य जे जिथे जातील तिथे त्यांना यश मिळेल आणि त्यांच्या मुलांवर सुद्धा त्यांची 7 जन्मांपर्यंत 7 पिढ्यांपर्यंत कृपा राहील. म्हणून विघ्नेश्वर हे नाव सुद्धा तुम्ही श्रवण मात्र सर्व पापे जळून भस्म होतील आणि सर्व संकटांचा सर्व विघ्नांचा नाश होईल असे विघ्नेश्वराने श्री गणेशाने स्वतः सांगितले आहे. म्हणून या जप करणाऱ्या विघ्नेश्वर जप करणाऱ्या सर्व सिद्ध प्राप्त होतील. त्यामुळे या ठिकाणी गजाननाला विघ्नेश्वर किंवा विघ्नहर असे म्हणतात. म्हणून त्यानंतर भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या दुपारी देवतांनी नैऋत्य दिशेला विघ्नेश्वर गजाननाची स्थापना केली आणि ही घटना ओझरमध्ये घडली. हेच ओझरचे श्री विघ्नेश्वर विनायक मंदिर होय. तर ओझरच्या बी खूप कमेंट्स आलेल्या होत्या माझ्या माता भगिनींच्या. तर ओझर हे गणपतीचे नुसते ओझर पण हे नाव म्हटले तरी सुद्धा आपल्या सर्व पापे जळून भस्म होतात. रांजण गावाची पण कमेंट आली होती. 8वा गणपती रांजण गावाचा आहे. तर रांजण गावाहून पण खूप कमेंट आल्या होत्या. मुंबई नाशिक आणि इकडे पुणे बॉम्बेकडून अमरावतीकडून खूप जण गणेश पुराण ऐकताय. तुम्ही तिथे जाऊन कमेंट्स ऐकू शकता वाचू शकता किती गावांच्या कमेंट्स आल्या आहे. तर आता आपला 8वा गणपती रांजण गावाचा पुण्याजवळ रांजण गाव येथे महागणपती मंदिर आहे. हे मंदिर 9 किंवा 10व्या शतकातील असल्याचे मानले जाते. मंदिराचे प्रवेशद्वार पूर्वीकडे असून ते खूप मोठे आणि सुंदर आहे. येथील गणपतीची मूर्ती मोहतकट या नावाने ओळखली जाते. या मान्यतानुसार या मंदिरातील मूळ गणेश मूर्ती परकीय आक्रमकापासून संरक्षण करण्यासाठी तळघरात लपून ठेवण्यात आली आहे. प्राचीन काळी ग्रीत्समद नावाचे एक महान व विद्वान ऋषी होऊन गेले. ते अनेक शास्त्रांमध्ये पारंगत होते. ते गणेशाचे परमभक्त होते. एकदा एक लाल रंगाचा मुलगा त्यांना सापडला. त्यांनी त्याला आपला मुलगा मानले. मी मोठा झाल्यावर त्रिलोकाला पार करून इंद्रावर विजय मिळवीन असे तो म्हणू लागला. मग ऋषींनी त्याला गणात्व हा गणेश मंत्र सांगितला. मुलाने जंगलात जाऊन गणेशाची आराधना केली. गणेशाने प्रसन्न होऊन त्याला अपार शक्ती दिली. त्याने त्याला लोखंड चांदी आणि सोन्याची 3 नगरे दिली. भगवान शिवाशिवाय या त्रिपुराचा कोणीही नाश करणार नाही. भगवान शिव एका बाणाने त्या त्रिपुराचा नाश करतील आणि तुम्ही भक्त व्हाल असा वर दिला. श्री गणेशाने दिलेल्या वरामुळे त्रिपुरासूर उन्मत्त झाला होता. त्याने त्रैलोक्याला त्राही करून टाकले होते. त्यांनी सर्व देवांना जिंकले. तेव्हा सर्व देव महादेवांना शरण गेले. महादेवांनी त्रिपुरासुराला मारण्याचे वचन दिले. तेव्हा भगवान शिव त्रिपुरास मारण्यासाठी मंदार पर्वतावर आले. त्रिपुरासूर आणि महादेव यांच्यात घनघोर युद्ध झाले पण ते त्रिपुरासुरास नष्ट करू शकले नाही. तेव्हा नारद त्यांना म्हणाले, युद्धाच्या प्रारंभी विघ्नहरी गणेशाचे स्मरण शंकरजी तुम्ही केले नाही असे नारद मुनी त्यांना म्हणाले. म्हणून आपण त्रिपुरासुरास हारून घरी आले. त्यामुळे आपण जिंकू शकला नाही. त्यानंतर नारदांनी भगवान शंकराला प्रसिद्ध अष्टश्लोक असे म्हणायला सांगितले आणि अष्टश्लोकातम स्तोत्र म्हणायला सांगितले. प्रणमाशीर्ष देवम जे आहे गौरीपुत्र विनायकम. मी हे तुम्हाला आता टाकेल पुढच्या व्हिडिओमध्ये. हे स्तोत्र सर्व बाकी आहे. गणेश पुराणच चालू होतं म्हणून संपूर्ण गणेश पुराणचे 10 व्हिडिओ बनवले.
तर प्रणम्य शिरसा देवम सांगितले, अष्टश्लोक करायला सांगितले. जो कोणी या अष्टश्लोकाची जर घरात वाचतं, श्रवण करतं, आपल्या मुलाबाळांना ऐकवतं तर त्याचे सर्व विघ्नाची बाधा दूर होते आणि मुलांची बुद्धीमध्ये तीव्रतेने वाढ होते. म्हणून मुलांना हे अष्टश्लोक नक्की ऐकायचं. म्हणून या स्तोत्राने महादेव गणेशाची आराधना करत होते. स्वतः शंकरजी या स्तोत्राची आराधना करत होते. त्याच्या मुखातून एक उग्र पुरुष बाहेर आला आणि म्हणाला, मी गणेश आहे असे म्हणाला. मी वर मागण्यास सांगितले. महादेवाने त्रिपुरासूरवर विजय मिळवला असा वर मागितला. तेव्हा श्री गणेशाने वर दिला आणि या ठिकाणीला लोक मणिपूर रांजणगाव म्हणतील असे सांगून श्री गणेश अदृश्य झाले. त्यानंतर महादेव आणि त्रिपुरासूर यांच्यात प्रचंड युद्ध झाले. शेवटी महादेवांनी एकाच बाणाने त्रिपुराचा आणि त्रिपुरासुराचा नाश केला. ही घटना कार्तिक शुद्ध पौर्णिमेला घडली. म्हणूनच या पौर्णिमेला त्रिपुरारी म्हणतात. या त्रिपुराशी युद्ध जिंकण्यासाठी मूर्तीची स्थापना केली आणि पूजा केली. तोच हा रांजणगाव म्हणजेच मणिपूरचा श्री महागणपती. तर मित्रांनो, असे या अष्टविनायकांची मी तुम्हाला संपूर्ण कथा सांगितली आहे. तर तुम्हाला माझी ह्या अष्टविनायकांची गणेश पुराणांमधले अष्टविनायक आवडले असतील तर एक लाईक, चॅनलला सबस्क्राईब नक्की करावे. कारण तुम्हाला या गणेश पुराणांमधले स्वतः शंकरांनी सांगितलेल्या सुद्धा कथा आहेत, तर तुम्हाला कुठेच ऐकायला मिळणार नाही. तर अशा कथांना एक लाईक, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. जय श्री गणेशा, नाहीतर गावाचं नाव नक्की करा. जय श्री महाकाल. श्री स्वामी समर्थ.